नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अनेक महिन्यांपासून बंद असलेली नगर पुणे विना थांबा आणि विना वाहक एसटी बस अखेर पुन्हा सुरू होणार आहे। भाजपच्या शहर पदाधिकाऱ्यांनी या मागणीसाठी विभाग नियंत्रक कार्यालयात जोरदार आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने 4 जून पासून पुन्हा पहाटेपासून बस सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत। कारण नगर पुणे मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात। मात्र विना थांबा बस बंद असल्यामुळे प्रवाशांना खासगी गाड्यांवर अवलंबून राहावे लागत होते। यामुळे फक्त वेळेचा नाही तर आर्थिक फटका देखील सहन करावा लागत होता। मात्र आता या त्रासातून पुन्हा एकदा सुटका होणार आहे। अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील काटवण खंडोबा मंदिर, आगरकर मळा ते आयुर्वेद कोपरा परिसरात सुरू असलेले रस्ता काँक्रिटीकरण आणि पुलाचे काम गेली 3 महिने ठप्प आहे। खोदलेला रस्ता तसेच तुटलेले ड्रेनेज लाईन यामुळे परिसरात घाण पाणी रस्त्यावरून वाहत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। त्यामुळे या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत शाकीर शेख यांनी 8 जून पर्यंत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास 9 जून रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। तसेच आयुक्त डांगे यांच्यावर चौकशी आणि ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मोबाईल व्हॅनद्वारे कॅन्सर स्क्रीनिंग तपासणी सेवा सुरू करण्यात आली आहे। राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत राज्य शासन संचलित या सेवेचा शुभारंभ गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन जगताप यांच्या हस्ते झाला। या उपक्रमामधून नागरिकांना स्तन कर्करोग, तोंडाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग यासारख्या आजारांची तपासणी विनामूल्य करण्यात येणार आहे। मोबाईल व्हॅनमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ, दंतचिकित्सक आणि प्रशिक्षित कर्मचारी कार्यरत असून क्लिनिकल ब्रेस्ट तपासणी, व्हिज्युअल तपासणी, ॲसिटिक ॲसिडद्वारे स्क्रीनिंग आणि कोल्पोस्कोपी, मार्गदर्शित बायोप्सी आदी तपासण्या व्हॅनमधून होणार आहे। चाणक्य चौक, आदर्श कॉलनी येथे माजी सभापती मीनाताई चोपडा यांच्या पाठपुराव्यातून आणि आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ गुरुवारी राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते झाले। यावेळी संग्राम जगताप यांनी विकास कामांवर भाष्य केले आहे। तसेच यावेळी मध्यवर्ती शहरातील रस्त्यांची कामे सुरू असताना नागरिकांना तात्पुरती अडचण भासत आहे। मात्र कामे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा या रस्त्यासाठी खर्च करण्याची वेळ येणार नाही। ठेकेदारांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे, परंतु नागरिकांनी काही दिवस संयम ठेवावा। एकदा हे काम पूर्ण झाले की शहरातील अनेक जुने प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागतील, असे संग्राम जगताप यांनी स्पष्ट केले। अहिल्यानगर येथील केडगाव अंबिकानगर परिसरातील नैसर्गिक ओढ्यावर झालेल्या अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थांनी जोरदार आवाज उठवलाय। या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे निवेदन सादर करत तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली। 2 जून रोजी झालेल्या भेटीत स्थानिक लोकप्रतिनिधीने सदर नैसर्गिक ओढा बुजवल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला। तर पाहुयात या संदर्भात सविस्तर व्हिडिओ। आता 4-5 दिवसापूर्वी जी काही अतिवृष्टी झाली त्यामध्ये आमच्या केडगाव परिसरातील अंबिकानगर भागामध्ये ओढ्याला पूरजन्य परिस्थिती त्या ठिकाणी झाली। सर्व नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। आता काही लोकांच्या घरी डिलिव्हरी झालेल्या महिला असताना त्यांना देखील किती अडचण झाली। घरात टायमाला पुरुष नव्हते। पुरुष नसताना महिलांचे किती हाल झाले असताना आम्ही आता कलेक्टर साहेबांना ही सर्व परिस्थिती सांगितलेली। ही परिस्थिती कशामुळे झाली का ओढ्यावर झालेले अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम आणि जो ओढ्याचा जो मार्ग आहे तो सगळा पुढे जाऊन पाईप टाकून बुजवण्यात आलेला आहे। पाईप टाकल्यामुळे ओढ्यातून पाणी इतकं फास्ट जात नाही आणि ते सर्व पाणी अंबिकानगर परिसरातील भागात शिरतं। त्याच्यामुळे नागरिकांना जो त्रास सहन करावा लागतो। कलेक्टर साहेबांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलं, उद्या ते पालिकेच्या अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन 4 दिवसात जर त्यांनी आमची जर मागणी जे ओढ्यावरचे जे काय अतिक्रमण असतील, ते पाईप असतील, ते काढले गेले नाही तर आम्ही आयुक्तांच्या दालनात येत्या 8 दिवसात टँकर भरून पाणी सोडू आणि आयुक्तांना काय होतं, काय हाल होतात नागरिकांचे हे दाखवून देण्याचं काम त्या ठिकाणी करू। आणि एवढं बोलून मी कलेक्टर साहेबांना विनंती करतो का आमचा लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी राजू लाळगे, अंबिकानगर केडगाव, प्लॉट नंबर 83 अंबिका। तर मी वड्या संदर्भात सतत 2022 पासून अर्जाची पूर्तता करत आहे, पण प्रशासन, पालिका काहीही दखल घेत नसल्यामुळं नागरिकांचे वारंवार हाल होत आहे, आरोग्याला धोका निर्माण होत आहे। भूषण गुण यांच्या मदतीने आजपर्यंत परत 2025 मध्ये मी अर्ज दाखल केलाय। आता प्रशासन काय करतंय त्याची वाट बघतोय, नाही तर उपोषणाला सगळे अंबिकानगर मी घेऊन तहसील असू,
जिल्हा परिषद असू, महापालिका असू, प्रत्येक ठिकाणी आंदोलनाचा इशारा देणार, उपोषण करणार. वारंवार हे त्रास कोण बघणार? जनता भोगत राहिली, बाकीचे करतात काय? प्रशासन करतंय काय? याची आता काय दखल घेतात त्याची वाट बघणार. नाही घेतली तर उपोषण करणार म्हणजे करणार. घरी माणसं नसताना पाणी घुसले वड्याचे. सविता राजेश लाळगे. माणसं नसताना पाणी, सगळं सामान आमचं हे झालं, खराब झालं. गहू वगैरे सगळे सगळं पाणी, धान्य, कपडे, इतकं पाणी खूप घुसलं. सगळ्यांना त्रास झाला. घाण पाणी ओढायचं सगळं. इथं साप सुप सगळे घरामध्ये. मी एकटीच होते घरामध्ये. अचानक पाणी आलं सगळं रात्रीचं. त्याच्यानंतर खूप माझे हाल झाले. कुणीच नव्हतं त्या रात्री, बेरात्रीच आलं असतं काय केलं असतं. हे पण नव्हते घरी, कुणीच नव्हतं. सगळ्या लोकांना त्रास झाला पाण्यामुळं. काय करायचं पर्याय? ते ओढ्याचं काहीतरी करा, नाहीतर ते मार्ग मोकळा करा. पलीकडचं घर आहे ते ओढ्या म्हणजे अतिक्रम झालेलं आहे. ते घर अतिक्रम मध्ये बांधलेलं आहे. ते ओढ्याच्या तिथं ते सगळं घाण पाणी आमच्या आरोग्याला धोका निर्माण होईल त्याच्याने. आमची मागणी ह्याची, आम्हाला ओढ्याचा मार्ग मोकळं करून द्या. ओढ्याचा मार्ग मोकळं करून द्या. ते तोडून टाका घर, ओढ्याचा मार्ग. एवढंच आमची मागणी, दुसरे काहीच नाही. अहिल्यानगर शहरातील गंजबाजार परिसरातील भाजी मंडईत असलेले बाजारपेठेतील एकमेव सार्वजनिक स्वच्छतागृह महापालिकेने 3 जून रोजी जेसीबी लावून पाडले आहे. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये, विशेषतः महिला वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कारण महापालिकेने पुरुषांसाठी पत्र्याची तात्पुरती व्यवस्था केली असली तरी महिलांसाठी कोणतीही पर्यायी सुविधा करण्यात आलेली नाही. परिणामी बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या महिलांना आणि स्थानिक महिला व्यावसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. अहिल्यानगर शहरातील झेंडीगेट परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी 2 जून रोजी मोठी कारवाई करत अवैध गोमांस विक्री प्रकरणाचा पर्दाफाश केला. आंबेडकर चौक येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत एकास ताब्यात घेतले असून 350 किलो गोमांस आणि हत्यारे जप्त करण्यात आले. यावेळी वसीम बशीर शेखवर गुन्हा दाखल केला असून त्याच्याकडून 350 किलो गोमांस, 1 लोखंडी सत्तूर आणि 1 लोखंडी सुरी असा सुमारे 70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अहिल्यानगरमधील अपर्णा रोहित थत्ते संचलित नृत्य दर्पण डान्स अकॅडमीच्या रिया आणि मैत्रेयी यांनी गोव्यात झालेल्या गोवा इंटरनॅशनल डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आहे. त्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अहिल्यानगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथील सुभेदार सतीश आसाराम सूर्यवंशी हे भारतीय सैन्य दलात 30 वर्ष देशसेवा करून 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवापूर्ती सोहळा केडगाव येथील ज्ञानेश्वरी लॉन्स येथे 1 जूनला साजरा करण्यात आला. या सोहळ्यात सुभेदार सतीश सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी कल्याणी सूर्यवंशी यांचा सन्मान करण्यात आला. वर्षभर वृक्षारोपण आणि संवर्धनाची मोहीम चालवणाऱ्या हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या पर्यावरण संवर्धन सप्ताहाचे शुभारंभ चांदबिबी महाल येथे विविध उपक्रमांनी करण्यात आले. 1 ते 7 जून दरम्यान पर्यावरण संवर्धन सप्ताहांतर्गत वृक्षारोपण, संवर्धन, स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. चांदबिबी महाल येथे 1 जून रोजी असलेल्या ग्रुपच्या सदस्यांचा वाढदिवस सामुदायिकपणे वृक्षारोपणाने साजरा करण्यात आला. तर लावण्यात आलेल्या झाडांना पाणी देऊन वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी महाल परिसरात स्वच्छता अभियान राबवून मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा संकलन करण्यात आला आहे. आज आपण चांदबिबी महाल येथे पूर्ण आपलं हरदीन मॉर्निंग ग्रुपचा परिवार आज इथं जे 1 जून ते 30 जूनचे जे वाढदिवस आहे त्या निमित्ताने इथं गोळा झालेलं आहे. आणि आज त्यात दुग्ध शर्करा योग म्हणजे कटरे साहेबांची मुलगी ती आज अहमदाबादहून इथं आलेली आहे. आणि ते पण आत्ता जसं कटरे साहेबांनी सांगितलं की ते CA झालेले आहेत आणि आता IIM इन्स्टिट्यूटमधून ते एक्झिक्युटिव्ह ॲल्युमिनी झालेत. हे आपल्या सर्वांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की आज त्यांनी त्यांची पूर्ण फॅमिली जी आहे ती पूर्ण शिक्षित आहे आणि मोठ्या लेवल आहे. जसं आता कटरे साहेबांनी सांगितलं की तुमच्या यांच्याकडून आपल्याला फार काही शिकण्यासारखं आहे की एक ध्येय असलं की मनुष्य किती उंचीवर जाऊ शकतो आणि काय करू शकतो हे उदाहरण त्यांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. आत्ताच त्यांनी सांगितलं की ते एक मोठे कंपनी लिस्टेड आहे, ते पब्लिक इश्यू काढणार आहेत. तर आज आपले एक मुलगी असून त्या एवढ्या मोठ्या ध्येयावर जाऊ शकते. म्हणजे आज आपण पाहतोय की आज भारतात आपण पाहतोय की मोठमोठ्या मुली ज्या आहेत ते आज मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमवलेलं आहे. त्याच पद्धतीने आज त्यांची मुलगी धनश्री जी आहे ते पण आज फार मोठ्या लेवलला गेलेले आहे. आज त्या इथं आल्यात आणि
त्यांचा आपण इथं सत्कार केला. आणि आता दुसरी गोष्ट की आज आपले सगळे 1 तारखेचे वाढदिवस आहेत, सर्व आपले हर्लिन मॉर्निंग ग्रुपचे जे सदस्य आहेत, तर आज या दिवसाची सर्व आपण वाट पाहत असतो की कधी 1 जून येते. कारण की 1 जून ते 30 जून हा पिरियड जो असतो हा स्नेह मेळाव्याचा पिरियड असतो आपला. याच्यामध्ये सर्वांचे वाढदिवस जे आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र वाढदिवस कुठंच मला असं वाटत नाही की नगरमध्ये कुठं साजरे होत असतील. तर आपलाच फक्त एक ग्रुप जो एकमेव जो ग्रुप आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्यांचे वाढदिवस साजरे करतो, सगळ्यांचा सन्मान होतो. त्या निमित्ताने सगळे एकत्र येतात आणि फार मोठा कार्यक्रम आपण चांगला. त्याचबरोबर आपण या कार्यक्रमात नुसतं वाढदिवस साजरा न करता आपण समाजाचं पण ऋण फेडत असतो. शिक्षक शालेय वाटप असो, यावेळेस आपण एक नवीन उपक्रम केला आहे. दरवेळेस आपण काय करत असतो की जून प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन आपण शालेय वाटप करत असतो. पण यावेळेस संजीव भाऊनी जावळे साहेबांनी एक कल्पना सुचवली की यावेळेस आपण स्नेह मेळाव्यामध्ये त्यांनाही आपण जेवण देऊ गोरगरिबांना आणि त्यांचे शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम तिथे ठेवू. तर फार चांगला एक उपक्रम आहे हा. असंच आपला मॉर्निंग ग्रुप हा असंच वाढत राहो. आणि परत एकदा मी धनश्रीला सगळ्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी असंच पुढे उत्तरोत्तर प्रगती करो. त्यांचं मार्गदर्शन या ग्रुपला सगळ्या कटारे फॅमिलीचं आम्हाला राहावं की जेणेकरून सगळ्यांना आपल्याला फायदा होईल. धन्यवाद. 1 जून म्हणलं तर आपल्याला माहीतच आहे की सरकारी वाढदिवस. आज या 1 जूनचं औचित्य साधून आपण या ठिकाणी चांदबिबीच्या महालावर आलेलो आहोत. खरं तर आपला हा हर्लिन मॉर्निंग ग्रुप म्हणलं तर एक परिवार आहे आणि आपल्या परिवारावर जे प्रेम करतायत, जे कुटुंब प्रमुख, जसं हर्लिन मॉर्निंग ग्रुपचं मी जरी असलो तरी मला देखील कोणाचा तरी सपोर्ट असतो. असा सपोर्ट असणारे आपल्या ग्रुपचे सदस्य CA रवींद्रजी कटारिया साहेब, यांची मुलगी धनश्री पुनीतजी बच्छाव, हे बच्छावत हे अहमदाबाद येथे IIM ही CA आहे. ती CAची नंतर परीक्षा ही IIM म्हणजे एक्झिक्युटिव्ह ॲल्युमिनियमी असे झालेले आहेत ते. आणि हे भारतात खूप कमी असे विद्यार्थी निवडले जातात ह्या परीक्षेत. आणि साहेबांना कळालं की आपल्या या ठिकाणी आपल्या ग्रुपच्या वतीनं धनश्रीचं हार्दिक असं अभिनंदन या ठिकाणी आपण करण्यासाठी आलेलो आहोत. खरं तर आपला परिवार म्हटलं तर आपण प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना, सभासदांना सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, आध्यात्मिक विशेष नैपुण्य मिळवलं ह्या पद्धतीने आपण या ठिकाणी सर्व ग्रुपच्या सदस्यांचा आपण सत्कार करत असतो. आणि असाच हा एक छोटासा सत्कार या ठिकाणी धनश्रीबद्दल आपण करत आहोत. या निमित्त 1 जूनचे जे वाढदिवस आपले जे सहकारी आहेत त्यांना देखील या वाढदिवसानिमित्त मी खूप अशा शुभेच्छा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे हा एक ट्रायल बेसिसवर कार्यक्रम आहे, परंतु खरं तर आपल्या 1 जून ते 30 जून दरम्यान आपला स्नेह मेळावा याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात आपण साजरा करणार आहोत. त्या ठिकाणी आपण शैक्षणिक साहित्याचं देखील मोठ्या प्रमाणात वाटप करणार आहोत. भीमा गौतमी आश्रम असेल, तुम्हाला सांगतो गांधी मैदानातलं अनाथप्रेमी आश्रम असेल, तिथं विद्यार्थी आहेत, अंध आहेत, अपंग आहेत, बहिरे आहेत, मूकबधीर आहेत. या विद्यार्थ्यांसमोर आपण या ठिकाणी त्यांना शालेय साहित्य वाटप करून मोठ्या प्रमाणात आपण स्नेह मेळावा आयोजित करणार आहोत. त्या निमित्ताने सांगावंसं वाटतं, कटारिया साहेब आपल्याला प्रत्येक वेळेस सहकार्य करत असतात. त्याच पद्धतीने ह्या मेळाव्याला देखील मोठ्या प्रमाणात सहकार्य करतील. आणि आज आपण त्यांच्या मुलीचा म्हणजे आपलीच एक सभासद आहे तिचा आपण या सत्कार करत आहोत. या निमित्त मला एक आनंद वाटतो की आपल्या ग्रुपच्या सदस्यांच्या मुली देखील एवढ्या उच्च पदावर जात आहेत. अशाच पद्धतीने आपल्या ग्रुपच्या सदस्यांची उत्तरोत्तर प्रगती हो, आणि ह्याच पद्धतीने आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने सर्व सभासद उपस्थित राहिले त्याबद्दल आपलं देखील मनापासून स्वागत करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय हर्लिन, जय राष्ट्रवादी, जय हर्लिन. संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान DBTच्या तांत्रिक अडचणीमुळे गेल्या 4 महिन्यापासून लाभार्थी वंचित होते. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबतची सर्व माहिती आमदार शिवाजीराव कर्डिले यांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने संजय गांधी शाखेचे नायब तहसीलदार गणेश भानवसे यांच्याशी संपर्क साधून लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून त्यांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात हे अनुदान संजय गांधी योजनेच्या 110 लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले.
आमदार कर्डिले यांनी नेहमीच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला असल्याचे भाजप दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे म्हणाले आहेत. अहिल्यानगर येथील एका छोटेखानी कार्यक्रमात जिल्ह्यातील ठेकेदार आणि डीलर मंडळींना पुरस्कार देऊन त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला. अदानी समूहाच्या अंबुजा आणि एसीसी सिमेंट कंपनीचे संयुक्त ठेकेदार गौरव उत्सव संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनासाठी जिल्ह्यातील प्रमुख ठेकेदार आणि डीलर उपस्थित होते. विनोद बहेती यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने उपस्थितांशी संवाद साधला आहे. पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटलतर्फे गुडघेदुखी, सांधेदुखी, खुबा आणि मणक्यांच्या रुग्णांसाठी 7 जून रोजी सकाळी 8:30 ते 10:30 या वेळेत इम्पिरियल चौक पुणे बस स्टँड जवळ अहिल्यानगर येथील अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे सुपर स्पेशालिटी ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सांधेरोपण तज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र वैद्य हे गुडघेदुखी, खुबा, संधिवात तसेच इतर हाडाच्या दुखीने त्रस्त असण्याच्या रुग्णांची तपासणी करणार आहेत. रेश्मा आठरे, जागृती ओबेराय, रचना काकडे, गाता रहे मेरा दिल ग्रुप, स्वरछंद ग्रुप आणि मखदूम सोसायटीच्या वतीने शहरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आज समाजामध्ये जो तो स्वतःच्या जीवनामध्ये सुख शांतीसाठी झटत इतरांसाठी धडपड करणारी माणसे फार कमी बघायला भेटतात. अशा दुर्बल घटकांसाठी त्यांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धीसाठी समाजातील सर्वांनी काम करण्याची आवश्यकता आहे, असे मखदूम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या सहसचिव आणि आंतरराष्ट्रीय शायरा डॉक्टर कमर सुरूर म्हणाले आहेत. अहिल्यानगर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील ज्येष्ठ कर्मचारी भिकादास रामचंद्र आढाव यांच्या सेवानिवृत्ती समारंभाच्या विभागातील कर्मचाऱ्यांनी आयोजन केले होते. सत्कार समारंभात आढाव यांना शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्यासोबतचे अनुभव सांगून त्यांच्या सेवेला मानवंदना दिली. आढाव यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करत सहकार्यांचे आभार मानले. सत्कार समारंभात विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपुलकीने सहभाग घेतल्याने वातावरण भारावून गेले होते. बंद घराच्या दरवाजाचे कडी, कोयंडा, कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून घरातील लाकडी कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच बॅग असा ऐवज चोरून नेला. ही घटना बालिकाश्रम रोडवरील अयोध्या कॉलनी येथे 31 मे रोजी रात्री 9 ते 1 जून रोजी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत विजय भाऊसाहेब शिरसाट यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.